सिंधुदुर्ग मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा सत्कार समारंभ नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरीकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी मालवण, गुजरात, कलकत्ता, बंगलोर, पोरबंदर इथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत 5 किलोमीटरपासून ते 19 किलोमीटर स्पर्धेत राजमाता जिजाऊ तरण तलावाचे 70 विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक रमेश धोंगडे, कोमल मेहरोलिया, जयंत जाचक, श्वेता भंडारी हे उपस्थित होते। त्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून देऊन तन मन धन अर्पून काम करा, यश निश्चित तुम्हाला मिळतं। आता स्पोर्ट्स अशी गोष्ट असते की त्यात काही हारतात काही जिंकतात, पण मला इथे खूप छान वाटलं की तुम्ही थोडं जरी पोहलात, हळू पोहलात तरी पण बक्षीस आहे, फास्ट फर्स्ट सेकंड आला तरी बक्षीस आहे। त्यामुळे ही खूप छान गोष्ट आहे की सगळ्यांना बक्षीस मिळतं, है ना। तरी सुद्धा टॉपला येण्याचा प्रयत्न करा, मेहनत घ्या। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे नेणाऱ्यांचा हात साथ सगळ्या गोष्टी आहेत। आई जर तुम्हाला घेऊन जात असेल तर तिची घरात प्रचंड कसरत होत असते, ती सर्व कामं करून, जॉब असेल तर जॉब करून, सगळ्यांची म्हणं खाणं पिणं सगळं सांभाळून तुमच्यासाठी इथे येणं नेणं, तुम्हाला परत काळजीपूर्वक स्विमिंगचे कॉस्ट्यूम वेळच्या वेळेला घेऊन देणं, पुन्हा तुझं डोकं ओलं राहिलं नाही ना बाळा, सर्दी व्हायला नको, प्रॅक्टिस तर झाली पाहिजे, अशा छोट्या छोट्या पातळ्यांवर तुमची काळजी करत असते। त्यामुळे त्याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवायची। कोणीही स्किप करायचं नाही, मधून कुठलाही गेम सोडून द्यायचा नसतो। ज्यांना आता असं वाटलं असेल स्पर्धेमध्ये की मी अजून चांगलं करू शकलो असतो, त्यांनी पुढच्या एक्झाम्समध्ये निश्चित चांगलं करा। तुमचं नशीब आहे, तुम्हाला कोच इतके चांगले मिळालेत। तो विकी दादा बारीक होऊन गेला स्विमिंग करून करून, मी मागच्या वेळेला पाहिला होता त्यावेळेला तो चांगला होता भारत असतं। आता मॅडमला विचारलं, लग्न पण झालं त्याचं, बच्चू पण झालं, आणि घर सांभाळू की हे पोरं सांभाळू की घरचे पोरं सांभाळू, ह्याच्यात तो बारीक होऊन गेला। तर तुम्ही तुमची पण हेल्थ सांभाळा, टीचर्सची पण हेल्थ सांभाळा, समाजाची पण हेल्थ एका स्पोर्ट्समनवर, ग्राउंडवर आणि या इंटरनॅशनल स्विमिंग टँकवर अवलंबून आहे। आपण जे काही करत असू त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे भारत मातेच्या चरणी अर्पण असावं, आणि तुमचं वर्धमान कर्तृत्व हे त्या भारत मातेच्या चरणी जेव्हा तुम्ही अर्पण करतात तेव्हा आपण जसं एखादं काम करताना कृष्णार्पण म्हणतो, त्याच्यातला इगो सोडून देतो, त्याच्यातली स्वतःबद्दलची आस्था किंवा आपण काय म्हणतो त्याला मीच काहीतरी मोठा आहे किंवा मीच काहीतरी हुशार आहे, मी म्हणजे सगळं काही आहे, अशी भावना न ठेवता स्पोर्टिव्ह नेचरने कुठलंही काम करा। स्विमिंग करताना कधी कुठलाही नर्वस सिस्टम ॲटिट्यूड स्वतःमध्ये येऊ देऊ नका। लोकप्रतिनिधीचं काम असतं, या सुखसुविधा आहे त्याच्यात काही जर कमी पडत असेल तर जगताप मॅडमनी ज्या दिवशी आम्हाला सांगितलं की आम्ही लगेच पक्ष कुठलाही असो, नाशिक मॅडम नाशिकचं एक वैशिष्ट्य आहे, नाशिकचा एखादा जर महत्वाचा विषय असेल तर सर्व पक्ष नगरसेवक माझ्यासाठी उठून उभं राहतात। म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की मॅडम नाशिकचं एक थोडं साईडला येतं, नाशिक शहर संपूर्ण तिकडं जपन तलाव ज्यावेळेस सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत या स्विमिंग पूलवर आपल्या अनेक विद्यार्थी घडले मॅडम। 30 ते आता पुढे 40 किलोमीटरच्या स्पर्धेत जाणार आहे, आणि 30 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आता आपल्या स्विमिंग पूलचे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेसाठी जाणार आहे। आणि खरंच पालकांचं कौतुक आहे, इतका वेळ आपण आपल्या मुलांसाठी देतात, तुमचे मुलं सुद्धा भाग्यवान आहे। कारण नाही तर आजकाल आपण मॅडम पालक बघतो, आई घरात स्वयंपाक जरी करत असली तर मोबाईल हातात असतो, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, नाहीतर टीव्ही सिरियल चालले तर टीव्ही सिरियल कडे बघत बसतात। आणि हे घडवण्याचं काम तुमचा भी खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, त्याच्यात कौतुकास्पद आहे। आणि या मुलांचं कौतुक तर आहे, पण त्याबरोबर त्यांच्या ज्या सगळ्या माता बसलेल्या आहेत त्या त्यांना वेळ देतात खूप। आणि आम्ही बघितलं त्या एक आजी पण होत्या, त्यांनी पण त्यांच्या मुलींना 19 किलो नातवांना 2 नात आहे त्यांच्या, त्यांना पण खूप मॅडम सांगत होत्या आता जगताप मॅडम की परिश्रम घेतात, खूप आनंद वाटतो बघून। असं बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आम्हाला चौघांनाही पुढील कार्यक्रमात जायचं आहे, त्यामुळे आम्ही 2-2 शब्द फक्त बोलणार आहोत। एक गोष्ट मी आवर्जून सांगावीशी मला वाटते आज इथे की ही जी पिढी घडते आहे
तर अशा ज्या आपल्याला वास्तू लाभल्या आहे आपल्या नाशिक महानगरपालिकेतर्फे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना खरं तर वाव मिळण्यास करून मिळावं सर्वांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करते. दुसरं आपल्या कार्यक्रमाचं एकदम कार्यक्रम सक्सेस होतात. आम्ही एकटी हे काही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही सर्वांची मला साथ लाभते म्हणून मलाही प्रोत्साहन मिळतं आणि मी हे आनंदाने कार्यक्रम करत असते. पुढील कार्यक्रम महिलांसाठी असणारे 8 मार्चला जागतिक महिला दिनाचा आपण खूप मोठा कार्यक्रम महिलांसाठी करणार आहोत. त्याच्यामुळे महिलांनी ती तयारी आपण करू आणि सुंदर कार्यक्रम करू. स्विमिंग करू शकतात. आपले पालक आपल्याला वेळ काढून घर संसार सोडून जॉब सोडून तुम्हाला इथे आणतात आणि तुम्ही ते करून दाखवताय एक चाइल्ड म्हणून. त्यामुळे सगळ्याच मुलांचं खूप छान कौतुक वाटतंय आणि इतके छोटे छोटे क्यूट मुलं आहे आणि त्यांचे हे क्यूट पालक आहे जे त्यांना घेऊन येतात आणि स्विमिंग करायला लावतात आणि इतक्या पुढे नेतात ते. त्यामुळे सर्व पालकांचं तसेच सर्व मुलांचं खूप खूप अभिनंदन. असेच पुढे जा. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता जिजाऊ तरण तलाव व्यवस्थापिका माया जगताप, हरी सोनकांबळे, शंकर मादगुंडी, विकास भडांगे, आशिष भडांगे, रवींद्र ठाकरे यांनी अधिक परिश्रम घेतले. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक रोड.